आणि तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सोने चांदीच्या दरात आज विक्रमी वाढ झाली आहे। काल रात्री उशिरा केंद्र सरकारने सोने चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे। त्यामुळे आता परदेशातून सोने चांदीची आयात अधिक महाग झाली आहे। सोनं 12,700 तर चांदी 30,000 महागली आहे। भाववाढीमुळे आता सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे। जाणून घेऊयात काय आहेत नवे दर। सोन्याचा कालचा दर प्रतितोळा 1,51,000 रुपये होता। तो आज वाढून 1,63,700 रुपयांवर पोहोचलाय। केवळ एका दिवसात सोनं 12,700 रुपयाने वाढलंय। चांदीचा प्रति किलोचा कालचा दर 2,68,000 रुपये होता, तर आज हाच दर 2,98,000 पोहोचलाय। केवळ एका दिवसात चांदी 30,000 रुपयांनी वाढली आहे। सध्या मी कोल्हापुरातल्या गुजरी व्यापारपेठेमध्ये आहेत, जिथं दररोज कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची उलाढाल होत असते। या ठिकाणी जे सोनार आहेत, सोन्याचे व्यापार करणारे लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। परवा दिवशी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यामुळं काल थोडासा इफेक्ट होताच। आजपासून थोड्यांशी लोकांची भाव आज वाढलेला पण आहे, त्यामुळे लोकांचं घ्यायचं द्यायचं हे थोडीशी संभ्रमावस्था अजून थोडीशी आहेच। परिणाम हा होणारच आहे आणि त्यात आज 10% एक्स्ट्रा ड्युटी वाढल्यामुळे दरामध्ये 10 ते 15,000चा फरक पडलेला आहे। त्यामुळे हा इफेक्ट जाणवणार आजपासून। ग्राहकांना डायरेक्ट इफेक्ट होणार ना ह्याचा। 10,000 15,000 ज्याला भाव एकदम वाढणार त्याला गिरेक स्टॉपच होणार। काल तरी झाले, आज ते ड्युटी वाढलेली आहे। त्याचं एक आगामी 10-15 दिवस तरी जायला लागणार की काय काय इफेक्ट होतात बघायला त्याच्यावरती। इफेक्ट जाणवायला सुरू झाला आहे। खरं लग्न सराई कसं झालं, आता अधिक महिना जेव्हा चालू होते तेव्हा आपल्या लग्न सराई त्या 1 महिन्यात नसते। म्हणजे आता हे 15-16 तारीख लास्ट शेवट आहे, त्यानंतर लग्न सराई जूनमध्ये होते। आणि आता इम्पोर्ट ड्युटी वाढल्यामुळे ॲक्च्युली कसं ह्याचा इफेक्ट काय होणार आहे की 2 नंबर स्मगलिंग जास्त प्रमाणात चालू होणार। कॅमेरामन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर, साम टीव्ही,